कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आत्या, माझ्यासाठी, माझ्या मुलींसाठी, या घरासाठी तुम्ही आयुष्याची 7 वर्ष मोजली। आता तुमचे खूप खूप उपकार आहे माझ्यावर। मी कधीच विसरणार नाही। मी कधी परतफेड सुद्धा करू शकणार नाही। मला ना आता छान आयुष्य जगायचंय, माझ्या माणसांबरोबर, माझ्या कुटुंबाबरोबर, ईशा आणि रीमा बरोबर। आजी होणं ना मला जगायचंय। होणार, सगळं असंच होणार। बरं, तुम्ही आता छान आराम करा। मी जेवढाचं कुठपर्यंत आला ते बघते आणि मग तुम्हाला घ्यायला येते। आजी, तो इंद्रायणी आजीला कधी सरप्राईज देणार आहे? देणार नंतर। का? पण का नंतर? चल आजी, आता दे ना। आता झोपली असेल इंद्राणी आजी। ती नाही झोपली, मी बघून आली तिच्या रूम मध्ये। अगं, तू इथे येईपर्यंत खरंच झोपली असणार। अगं, मी आता जस्ट आले ना तुझ्या घर, मग ती कशी झोपणार? माझं डोकं इतकं दुखतंय ना ईशा। डोकं दुखतंय? इकडे बस इकडे। अगं, खरंच डोकं दुखतंय माझं खूप। डोकं दुखतंय ना? थांब, मी चेपण देते। अगं, पण खरंच माझं डोकं। ईशा आणि रीमा असं फार वेळ लपू देणार नाहीत मला। मी लपून राहिले तरी कधी ना कधी कोणाच्या तरी तोंडून माझं नाव निघणारच। काय करू? आजी, आता कसं वाटतंय तुला? मला बरं वाटतंय। एवढा कसला विचार करताय? हेच, इंद्राणी आत्या काय रिॲक्ट करतील याचं। तुम्ही ना उगाच या सगळ्याचं एवढं टेन्शन घेताय। मला आतून असं वाटतंय की इंद्राणी आत्या नक्की समजून घेते। तर तुला खरंच असं वाटतं की इंद्राणी आत्या समजून घेतील? तुम्हाला असं का वाटतंय की त्या नाही समजून घेणार? आपण त्यांना नीट समजावून सांगितलं ना तर त्या नक्की समजून घेतील। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।